आज आपण बनवणार आहोत गुळ आंबा। त्यासाठी कैऱ्या स्वच्छ धुवून पुसून किसून घेऊयात। नमस्कार, मी रोहिणीच किचन अँड ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत गुळ आंबा। इथे इलेक्ट्रिक शेगडीवर मी कुकर ठेवून घेतलेला आहे। त्याच्यात तूप टाकून घेते, थोडं 2 चमचे तूप टाकून घेतले। मी इथे शेगडी चालू करून घेतली। सुरुवातीला मोठीच ठेवले। कैऱ्यांचा केस आहे 1 किलोच्या प्रमाणात आहे। गुळ पण मी 1 किलोच घेतलेला आहे, कारण हे कैऱ्या आंबट आहेत म्हणून। जर तुमच्या कैऱ्या आंबट नसेल तर गुळ निम्मा घेतला तरी चालेल। तूप इथं गरम झालेले, मी तुपात हा गुळ टाकून घेते। गुळ तुपात आहे ना चांगला मिक्स होऊन द्यायचा। गुळ आहे ना चांगला तुपात मिक्स होऊन द्यायचा। अर्धा ग्लास पाणी टाकले मी। गुळ चांगला विरघळला पाहिजे, आपल्याला गुळ गाळून घ्यायचा आहे। काहीतरी खडा वगैरे जर असेल तर। इथं कैऱ्या आहे ना स्वच्छ, कैऱ्यांना पाणी नाही लावायचं, फक्त किसून असे पिळून घेतलेले आहेत। पाणी बिलकुल नाही लावायचं, हाताने किंवा कपड्याने चांगले पिळून घ्यायचे किसल्यानंतर। आता आपला गुळ पूर्ण वितळलेला आहे, आपण गाळून घेऊया। मी खाली ज्याच्यात आपण गुळ गाळतोय ना त्याला तूप लावून घेतलंय थोडं, जेणेकरून चिटकणार नाही खाली। खडे असतातच गुळात, त्यामुळे गुळ गाळूनच घ्यायचं। बघा किती कचरा निघालाय गुळात। आता परत टाकून घेऊ आपण कुकरमध्ये। बघा तूप टाकल्यामुळे ना गुळ चिटकत नाही खाली भांड्याला जास्त। आपण जे कैरी घेतलेली आहे ना ते टाकून घेऊया। आणि बारीक गॅसवरच शिजवायचं, मोठा गॅस नाही करायचा। मोठा गॅस केला तर लागणार खाली। सगळं टाकून घेतलं आपण आता किसलेली कैरी, चांगलं मिक्स करून घेऊ। मी पण शेगडी हे बारीकच ठेवणार आहे। गॅसवर जरी करत असाल तर गॅस पण बारीकच ठेवायचा। मीठ टाकून घेऊ चवीनुसार। हलवून घेऊ आणि आता होऊन देऊ दमाने। गुळाचं पाणी आटेपर्यंत थोडं मोठं ठेवायचं गॅस। पाणी थोडं कमी वाटलं ना की लगेच बारीक करायचं, नाहीतर मग गुळ जर घट्ट झाला ना खाली लागतो गुळ आंबा। आता आपलं पाणी कमी होत आलं, आटत आलेले। आता आपण बारीक करूया शेगडी आणि होऊन देऊ दमाने। आता ना आपल्याला समजेल की आपला गुळ आंबा कितपत शिजत आहे, निम्मा शिजत आलाय आता आपला गुळ आंबा। आता काय करायचं, गॅस बंद करायचा आणि कुकरचं झाकण बंद लावून ठेवायचं 5 मिनिटासाठी।
गॅस बंद करून 5 मिनिटासाठी कुकरचं झाकण लावून ठेवायचं. इथे आपण कुकर उघडून बघूया आपला गुळ आंबा किती मुरला. बघा बराचसा मुरलेला आहे. आता परत आहे ना आपण शेगडी चालू करून बारीक गॅसवर ठेवून देऊ. गॅसच येतो तोंडात, पण मी इथं इलेक्ट्रिक शेगडीवर करते. कुकर मध्ये मुरल्यामुळे जरा अर्धा पूर्ण शिजलेला. आता परत 5 ते 10 मिनिटं आपण बारीक गॅसवर ठेवून देऊ. आता आपण बघूया आपला गुळ आंबा झालाय का. तर बघा आपला गुळ आंबा हा पण झालेला आहे. आता आपण याच्यात वरतून एक साजूक तुपाचा चमचा टाकला आणि सुंठ पावडर टाकूया. सुंठ पावडर आणि तूप टाकले. आता हलवून घेऊया. आणि 5 मिनिटं होऊन देऊ. गुळ आंबा आपला तयार. आता आपला गुळ आंबा पण तयार झालेला आहे. इथं थंड झाला आता काढून घेऊया. सुरुवातीला थोडा आंबट असला तरी चालतो. जसा जसा तो मुरल तसा तसा छान होतो. बघा कुकरला थोडा सुद्धा लागलेला नाही. काही करायचं नाही करताना मग छान होतं.